शुभ सकाळ गार्गी. शुभ सकाळ अंश. शुभ सकाळ सर. सुरू झाला आहे. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. कॅमेरा ऑन करा का ते ऑफ करा ते? ऑन. आपला ऑन आहे ऑफ आहे? ऑन. दुर्वा, अश्मी आहे तुझ्यासोबत की नाहीये आज? नो. नाहीये. एक मिनिट. आपण 1-2 मिनिटं वाट बघूया सगळ्यांची आणि मग सुरू करूया प्रार्थना. ओके? अनिशा, आज प्रार्थना म्हणशील? 1-2 मिनिटांनी मी सुरू कर म्हटलं की सुरू कर. हा, चालेल ना? ओके.
चला आता आपण सुरू करूया. ओके, आपण सगळ्यांची वाट बघितली, सगळेजण जॉईन झाले जवळपास. अनिशा म्यूट कर. आणि सुरू कर प्रार्थना कर. सगळ्यांनी हात जोडा आणि ताट बसा प्रार्थनेसाठी. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, अन पुन्हा पसरू मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. मधली एक लाईन सुटली. हा, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, नंतर एकनिष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, आणि त्याच्यानंतर मग पुढे अन पुन्हा पसरवू. ओके, पुढचं भोवताली. भोवताली पासून भोवताळी दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उदया उगविला आहे तरी, तोवरी देई मला खाजव्यांचे चांदणे. माझणा मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पावले चालू पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा नाला बने, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. छान अनिशा, छान, गुड. चला, तर मग मागच्या आठवड्यात आपण मराठी महिने आणि त्यात येणारे सण, कोण सांगेल कुठल्या महिन्यापर्यंत आलो होतो आपण? पटकन उजळणी घेऊ आपण. कोण सांगू शकेल पहिला महिना? पहिला महिना कोणता? चैत्र. चैत्र, बरोबर. आणि चैत्र महिन्यातले सण कोणते कोणते होते? वैशाख. हा, दुसरा महिना वैशाख, बरोबर आहे. पण चैत्र महिन्यात आपण कुठले कुठले सण बघितले? गुढीपाडवा. बरोबर, पहिला दिवस असतो गुढीपाडवा, बरोबर. आणि त्याच्यानंतर कुठले सण होते आणखी दोन? रामनवमी आणि हनुमान जयंती. ओके, दुसऱ्या महिन्याचं नाव कोण सांगू शकेल? हँड रेज करा. दुर्वा, सांग दुर्वा. वैशाख. आणि वैशाख महिन्यामध्ये कुठले कुठले सण आले होते? कुठले सण होते? अक्षय तृतीया, आणि त्याच्यानंतर परशुराम जयंती, बरोबर, नरसिंह जयंती आणि शनेश्वर जयंती. ओके, वैशाख नंतर पुढचा महिना कुठला होता? ज्येष्ठ. गार्गी, तू सांग. सर ज्येष्ठ. बरोबर. आणि ज्येष्ठ महिन्यात कुठला सण बघितला आपण? वटपौर्णिमा. वटपौर्णिमा, बरोबर. बाकीच्यांनी म्यूट वरती जा. मी ज्यांना अनम्यूट व्हा म्हणतोय त्यांनीच अनम्यूट व्हायचं. ओके, आणि त्यानंतर कुठला महिना होता ज्येष्ठ महिन्यानंतर? हँड रेज करा, कोण सांगू शकेल? अनिशा. ओके, अनिशा सांग.
दुर्वा अनिशाचा नंबर आहे, अनिशाला सांगू दे. आषाढ. आषाढ. आणि आषाढ महिन्यामध्ये कुठले सण येतात? कोणते कोणते सण होते? पंढरपूर यात्रा. बरोबर. गुरुपौर्णिमा. ओके. आणि आषाढ नंतर पुढचा महिना कुठला होता? कोण सांगू शकेल? यक्षित. अंश. अंश सांग तू. आषाढ नंतर भाद्रपद. नाही, आषाढ नंतर श्रावण. सध्या जो महिना चालू आहे तो श्रावण महिना. आणि या श्रावण महिन्यामध्ये कोणते कोणते सण आले होते? कुठले कुठले सण सेलिब्रेट केले आपण? सांग अंश. रक्षाबंधन. रक्षाबंधन बरोबर. आणि आणखी दुसरे कुठले होते? नागपंचमी बरोबर. पंचमी. आणि आता पुढच्या सोमवारी कुठला सण येणार आहे? गोकुळाष्टमी. बरोबर दुर्वा गार्गी. सोमवारी आहे गोकुळाष्टमी. गोकुळाष्टमीला काय करतो आपण? कृष्ण जन्म असतो त्या दिवशी. ओके, सांग गार्गी. सर माझ्या शाळेत मी सेलिब्रेट करणार आहे. सेलिब्रेट करणार शाळेमध्ये गोकुळाष्टमी. छान छान. ओके. तर गोकुळाष्टमी हा श्रीकृष्णाचा जन्म असतो. ओके. त्यानंतर पुढचा महिना सांगशील गार्गी? श्रावण नंतर पुढचा महिना कुठला येतो? सर भाद्रपद. भाद्रपद बरोबर. आणि भाद्रपद महिन्यामध्ये कुठले सण येतात? भाद्रपद महिन्यामध्ये कुठले कुठले सण येतात? सांग अंश. होळी. होळी म्हणाला का? नाही, होळी नाहीये. भाद्रपद महिन्यामध्ये हरितालिका असते आणि गणेश चतुर्थी असते. गणपती बाप्पा येतात ना आपल्या सगळ्यांच्या घरी, ते भाद्रपद महिन्यामध्ये येतात. आणि परत गौरी असतात, कोणाकोणाच्या घरी गौरी बसतात बरोबर. तर हे आपण भाद्रपद महिन्यापर्यंत शिकलो होतो. आणि आता आपण पुढचे शिकूया अश्विन महिन्यापासून. ओके. भाद्रपद पर्यंत मागच्या क्लासमध्ये झालं होतं बरोबर ना. आणि आता आपण अश्विन पासून सुरू करूया. ओके. मी स्क्रीन शेअर करतो, बघा तुम्हाला दिसते. सगळ्यांना दिसतंय ना स्क्रीन शेअर केलेलं? ओके. तर कुठले कुठले सण आहेत अश्विन महिन्यामध्ये? पहिला सण आहे नवरात्र. नवरात्र म्हणजे 9 दिवस गरबा वगैरे आपण खेळतो बरोबर. देवीची पूजा करतो 9 दिवस. आणि त्यानंतर 10व्या दिवशी दसरा आहे. सर दसरा पण आहे. दसरा बरोबर. म्हणजे नवरात्र झाली की 10व्या दिवशी काय सेलिब्रेट करतो आपण? दसरा बरोबर. आणि दसऱ्याला काय करतो अर्चित? म्हणजे दसऱ्याला नाही सगळ्यांना. ओजस सांगतोय, सांग ओजस. दसऱ्याला आपण रावणचं एक स्टॅच्यू बनवतो आणि त्याला आग लावतो. बरोबर. आणि रावणचा स्टॅच्यू का जाळतो आपण? माहिती का कोणाला का करतो आपण तसं? रमा सांगते, सांग रमा. कारण आपण असं पण समजतो की आता आपण रावणाला जसं रामने मारला होता तसंच आपण रावणाला जाळून टाकतो. हा
बरोबर, रावणाला जाळून टाकतो. पण का करतो असं माहिती का? तर श्रीराम प्रभू हे मर्यादा पुरुषोत्तम होते. ओके. आणि त्यांच्यामध्ये सगळी चांगली चांगली गुण होती. बरोबर. आणि याच्या विरुद्धच रावण पण देवभक्त होता, शिवभक्त होता, परंतु त्याच्यामध्ये वाईट प्रवृत्ती होत्या. बरोबर. बऱ्याचशा वाईट प्रवृत्ती होत्या. तो राक्षस होता आणि बऱ्याचशा दुष्ट गोष्टी असतात. म्हणून त्या दिवशी आपण दुष्ट गोष्टी नष्ट करून टाकायच्या, म्हणून रावणाला जाळतात त्या दिवशी. ओके. म्हणजे आपल्यात ज्या काही दुष्ट प्रवृत्ती आहेत, वाईट गोष्टी आहेत, त्या सगळ्या जळून नष्ट होऊ दे, खाक होऊ दे आणि आपण एकदम छान आणि चांगली होऊ दे, म्हणून त्या दिवशी रावणाला जाळतात. ओके. म्हणून त्या दिवशी रावणाला जाळतात. ओके. त्यानंतर काय असतं? आणखी पुढचा सण कुठला असतो अश्विन महिन्यामध्ये? कोजागिरी. कोजागिरी. बरोबर. आणि कोजागिरीला काय करतो आपण? आठवतं का रात्री काय करतो? कोजागिरीच्या रात्री मी एक हिंट देतो. कोजागिरीच्या रात्री आपण दूध पितो रात्री 12 वाजता. काय करतात सांगा? काय करून दूध पितात? आठवलं का कोणाला? हो सर, आपण हळदीचं दूध पितो रोज, म्हणजे कोजागिरीला पण. हा, काय म्हणाली रमा? कोजागिरीला? पण हळदीचं दूध पितो कोजागिरी. बरोबर. आणि त्याच्या आधी ते दूध कुठे ठेवतो आपण? एका भांड्यामध्ये ठेवतो. बरोबर. बाहेर नाहीतर आपल्या गॅलरीवरती किंवा स्लॅबवरती किंवा अशा ओपन अंगणामध्ये. आणि त्याच्यामध्ये आपण काय बघतो? चंद्र. बरोबर ना? कोजागिरीच्या दिवशी आधी आपण त्या दुधामध्ये चंद्र बघतो, चंद्राची प्रतिकृती बघतो. त्या दिवशी काय म्हणतात की त्या दिवशी जी चंद्राची किरणं असतात ती खूप शुद्ध असतात आणि त्यामुळे ते दूध पवित्र होतं त्याच्यामध्ये चंद्रप्रकाश पडल्यामुळे. त्यामुळे आपण दुधात चंद्र बघतो आणि मग ते दूध पिऊन टाकतो. त्यासाठी दुधात चंद्र बघतो. ओके. दुर्वा आणि अश्मीचं काय सुरू आहे? तुमचं काहीतरी वेगळंच सुरू आहे. सांगा कोजागिरीला काय करतो आपण? अनम्यूट करा. अश्मी सांग. आत्ता आपण ऐकलं ना? कोजागिरीला काय करतो? सांग. बोल बोल अश्मी बोल. सांग तू दुर्वा. काय शिकलं आता आपण क्लासमध्ये? कोजागिरीला काय करतो आपण? वरती गच्चीत जातो, दूध जे असतं ना ते चंद्राच्या तिथे ठेवतो, चंद्राकडे पाहतो आणि मग ते दूध पिऊन टाकतो. बरोबर. चंद्राची प्रतिमा बघतो आपण. ओके. चंद्राकडे पाहतो आणि चंद्र आपण दुधामध्ये बघतो की दुधामध्ये चंद्र दिसतोय का, आणि मग दूध पितो. ओके. छान. लक्ष द्या, मस्ती करू नका. ओके दोघी जणी. त्यानंतर पुढचा सण आहे धनत्रयोदशी. ओके. वसुबारस आणि धनत्रयोदशी. इथून काय सुरू होतं? धनत्रयोदशी आली की आपण धनत्रयोदशी देवीची पूजा करतो त्या दिवशी. बरोबर. आणि कोणता सण सुरू होतो? वसुबारस. त्याच्या आधी वसुबारस असते. बरोबर. वसुबारस, धनत्रयोदशी, रक्षाबंधन, सॉरी भाऊबीज आणि लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन. ह्या सगळ्या गोष्टी 5 दिवसाचे सण येतात. ते कधी येतात त्याला काय म्हणतो आपण सगळ्याला? कुठला सण असतो आपला सगळ्यात मोठा सण असतो? सांग गार्गी. दिवाळी. दिवाळी. बरोबर. ओके. बरोबर. आणि दिवाळीचा सुरुवात कशापासून होते? वसुबारस पासून. बरोबर. आपण अभ्यंग स्नान करतो दिवाळीच्या दिवशी. बरोबर. तर दिवाळीबद्दल कुठली स्टोरी माहिती आहे का तुम्हाला? एक स्टोरी सांगतो मी. ओके.
एक राक्षस होता, त्रिपुरासुर म्हणून एक राक्षस होता. ओके. आणि तो खूप शूरवीर होता. असा त्रिपुरासुर नावाचा राक्षस होता. ओके. आणि तो खूप शूरवीर होता आणि त्याने काय केलं होतं, त्याने स्वर्ग, देव, इंद्रलोक सगळे लोकांना जिंकून घेतलं होतं. ओके. कारण त्याला देवाचं वरदान मिळाल्यामुळे तो खूप शक्तिशाली झाला होता आणि त्यामुळे त्याने काय केलं की सगळ्या देवांना जिंकून घेतलं, त्यांना सगळ्यांना दास बनवलं आणि तो असा प्रजेवरती खूप अत्याचार करायला लागला. कारण तो खूप शक्तिशाली झाला ना, त्यामुळे तो अत्याचार करायला लागला. आणि जसं देवांचे स्वर्ग वगैरे असं स्थान होतं, बरोबर, तसं त्याने पण 3 नगरं वसवली. त्याला काय म्हणतात, आपण गावांची नावं ऐकतो बघा, कोल्हापूर, सोलापूर, बरोबर. पूर म्हणजे असं गाव म्हणतो ना आपण, कोल्हापूर, सोलापूर, तसं तसं त्यानं 3 गावं वसवली होती. म्हणून त्याला त्या 3 गावांना काय म्हणायचे, त्रिपुर. ओके. अशी 3 गावं त्यांनी मोठी वसवली होती त्याच्या राजधानीत, ज्याच्यामध्ये त्याने त्याचं भरपूर सैन्य ठेवलं होतं, सगळी संपत्ती त्याने त्याच्यामध्ये ठेवली होती. आणि मग तो काय करायचा, तो राक्षस सगळ्या लोकांना त्रास द्यायचा, ऋषींना त्रास द्यायचा, साध्या लोकांना त्रास द्यायचा आणि या सगळ्या गोष्टी करायला लागला. त्यामुळे सगळे देव काय केले, महादेवाकडे गेले. ओके. महादेव म्हणजे शंकर भगवानांकडे, आणि त्यांना प्रार्थना केली की तुम्ही या त्रिपुरासुरचा वध करा, म्हणजे हा राक्षस संपला तर त्याच्यापासून आम्हाला सुटका होईल सगळ्यांची आणि सगळं छान होईल. ओके. सर कोण बोलतंय? हा, बोल गार्गी. ऍक्च्युली थोडा आवाजात डिस्टर्बन्स होता, मला ऐकू नव्हतं येत तुम्ही काय बोलताय. सर परत गोष्ट सांगाल का प्लीज? बर, आवाज येते, बाकीच्यांना आवाज येतोय माझा? हा सर. येतोय. गार्गी तुझा एकदा रिजॉईन करशील का, माईक बघ, इंटरनेटचा इश्यू तुझ्याकडे वाटतोय. माहितीये काय, त्रिपुरासुरचा एक भाऊ होता, त्याचं नाव होतं दुरासद. तो पण त्रिपुरासुर सारखाच होता. ओके. आणि काय त्याच्याबद्दल आणखी काही सांगायचं का ओजस तुला? तो शिवाला वर्शिप करायचा. मग त्यांनी पण सगळ्या देवांना त्रास दिला, म्हणून सगळ्यांनी गणेश केले आणि प्रे केला. मग गणेशने बोलला की तो दुष्काळ करणार त्याला. मग त्याने गणेशने त्याला एका स्टॅच्यू मध्ये टर्न केला, कन्वर्ट केला. बरोबर. आणि हा त्रिपुरासूर जो होता ना, याचे 3 नगरी भगवान शंकराने काय केलं, एकच बाण सोडला आणि त्याचे 3 पण नगर उद्ध्वस्त करून टाकले. ओके. ठीक आहे. आणि एका बाणात त्याचे 3 नगर उद्ध्वस्त करून टाकले. म्हणून त्या दिवसापासून देव दिवाळी सुरू करतात. ओके. देव दिवाळी म्हणतात त्याला. आणि मग तेव्हापासून ही दिवाळीची प्रथा पण सुरू झाली. ओके. अशा भरपूर स्टोरी आहेत, त्यातली एक स्टोरी ही त्रिपुरासुराची. ओके, दिवाळीसाठी. आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे आपण दिवाळीला काय काय करतो आणखी, भाऊबीजेला काय करतात, सर तेव्हा भावाला ओवाळतात. बरोबर, बहीण भावाला ओवाळते भाऊबीजेच्या दिवशी. ओके. आणि आपण भावाला त्या दिवशी पान आणि कटदोरा देतो, बरोबर. एक दोरा देतो ना, जो कमरेला बांधतात आपल्याकडे, त्याला म्हणतात कटदोरा. ओके. आणि आणखी एक सण असतो, पाडवा असतो, बरोबर. भाऊबीजेच्या आदल्या दिवशी पाडवा असतो, बालप्रतिपदा म्हणतात. तर बालप्रतिपदेला कुठला महिना सुरू होतो, कार्तिक महिना सुरू होतो, बरोबर. आणि पाडव्याच्या दिवशी कोण कोणाला ओवाळतं, भाऊबीजेला जसं बहीण भावाला ओवाळते, तसं पाडव्याच्या दिवशी पाडव्याच्या दिवशी जी लाईक
आपली जी आई असते ती आपल्या बाबांना ओवाळते. बरोबर रमा. पाडव्याच्या दिवशी आई बाबांना ओवाळते आणि भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते. ओके, बरोबर. तर असा हा असे हे 2 महिने जे होते अश्विन आणि कार्तिक. ओके. आणि कार्तिक महिन्यामध्ये तुलसी विवाह पण येतो. म्हणजे तुलसी विवाहाच्या दिवशी आपण तुळशीचं लग्न लावतो, बरोबर. आणि तुळशीच्या तिथे तुळशी मातेची पूजा करतो, व्यवस्थित सजवतो तुळशी वृंदावन आपलं आणि छान छान रांगोळी काढतो, बरोबर. आणि त्या दिवशी शेवटचे फटाके उडवतो, बरोबर. आणि दिवाळीमध्ये फटाके उडवतो असं कोणीच सांगितलं नाही. विसरले. ठीक आहे. तर हे 2 महिने झाले आपले अश्विन आणि कार्तिक. ओके. आता पुढचा महिना बघूया आपण. तर कार्तिक. कोण बोलतोय? अर्चित काही सांगतोयस का? ओके. पुढचा महिना कुठला आहे मग अश्विन कार्तिक नंतर? सांग दुर्वा, हात वरती केलायस. बोल दुर्वा, हात वरती केलायस ना? नाही, असं केलं होतंस ना? सांग रमा, पुढचा महिना कुठला आहे? मार्गशीर्ष, बरोबर. समूह तुझा आवाज नाही आला रमा यावेळेस. थोडं माईकच्या जवळ येऊन बोलशील? आफिफ, तुझा हँड रेज आहे, काही सांगायचंय तुला? नाही, ओके. ओजसला काही सांगायचं? ओजस, हा, मार्गशीर्ष महिन्याला मला माझा जन्मदिन येतो. ओके. तुझा बर्थडे मार्गशीर्ष महिन्यामध्ये येतो. हा, म्हणजे तो नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या दरम्यान ना? नोव्हेंबर 20ला. नोव्हेंबर 20ला. ओके, गुड. आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये काय करतात? एकतर गुरुवारी मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करतात बरेच जण, बरोबर. गुरुवारी आपण पूजा करतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये. आणि दत्त जयंती येते. ओके. दत्त जयंती म्हणजे त्या दिवशी दत्तप्रभूंचा दत्तगुरूंचा जन्म झाला होता. ओके. ही दत्त जयंती आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुरू करतो. त्यानंतर पुढचा महिना येतो पौष. पौष महिन्यामध्ये कुठला सण येतो? बघा स्क्रीनवरती. सांग गार्गी. मकर संक्रांती. मकर संक्रांती. बरोबर. आणि ही मकर संक्रांती मकर संक्रांती पूर्ण देशात साजरी केली जाते. तर या मकर संक्रांतीला खूप वेगवेगळी नावं आहेत वेगवेगळ्या भागांमध्ये. ओके. वेगवेगळ्या स्टेट्समध्ये वेगवेगळी नावं आहेत. कोणाला माहिती आहेत का? 1-2 नावं कोणी सांगू शकेल का? जसं की महाराष्ट्रात आपण मकर संक्रांती म्हणतो, बरोबर. पोंगल आणि बिहू. बरोबर. गुजराती भाषेमध्ये उत्तरायण म्हणतो. बरोबर. आणि आणखी काय म्हणतात? तेलंगणा आणि कर्नाटक. कर्नाटकमध्ये काय म्हणतात? पोंगल. पोंगल, बरोबर. आणि पंजाबमध्ये म्हणतात माघी. ओके. मम्मी, तुला माहितीये मकर संक्रांतीला बाकी स्टेट्सने काय बोलतात? कुठे वेगवेगळी नाव आहेत. ओके. भरपूर सारी नाव आहेत संक्रांती. कोणी मुगी म्हणतात, कोणी भोगी म्हणतात. ओके.
अशी भरपूर नाव आहेत. पंजाब आणि हरियाणा साईड. तुला बोल लोकी तर वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करतात. आणि हा सण केव्हा येतो माहिती आहे का? हा सण जेव्हा असतो तेव्हा जेव्हा सगळी शेतातली पिकं जी असतात, रब्बीची पिकं, ती पिकं काढणीला येतात, त्यामुळे ते पण सेलिब्रेट करत असतात. आणि आणखी एक 2-3 गोष्टी आहेत मकर संक्रांतीशी रिलेटेड, त्यांनी सांगतो. ओके, एक तर महाभारत माहिती आहे ना सगळ्यांना, कौरव पांडव. ओके, बरोबर. आणि सगळ्यात जास्त वृद्ध कोण होतं महाभारतामध्ये? सगळ्यात जास्त वयाचं असं कोण व्यक्ती होती? आठवतं का कोणाला? जे पांडवांचे आजोबा होते, सांग ओजस. युधिष्ठिरा. युधिष्ठिर पांडवांमध्ये सगळ्यात मोठा होता, बरोबर. कौरव पांडवांमध्ये सगळ्यात मोठा होता, पण त्यांच्यापेक्षा हा. मोठे. तर युधिष्ठिरपेक्षा धृतराष्ट्र मोठे झाले, बरोबर, राजा होते. आणि धृतराष्ट्र राजापेक्षा आणखी मोठं कोण होतं? भीमा. नाही, भीम तर छोटा ना, युधिष्ठिरपेक्षा छोटा भीम. शक्तीने किंवा अंगाने मोठं म्हणत नाही मी, वयाने मोठे म्हणतो. ओके? सांग रमा. बरोबर, पितामहा म्हणायचो का? पितामहा भीष्म. भीष्म प्रतिज्ञा केली होती त्यांनी, आठवतं का? ओके, तर जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध झालं, जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध झालं होतं, बरोबर, युद्ध झालं होतं आणि त्या युद्धामध्ये कौरवांचे सेनापती होते पितामहा भीष्म, बरोबर. भीष्मांनी अशी प्रतिज्ञा केली होती की ते हस्तिनापूरचं संरक्षण करतील, जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत ते संरक्षण करतील, बरोबर, अशी प्रतिज्ञा केली होती त्यांनी. आणि जोपर्यंत हस्तिनापूर पूर्ण, म्हणजे हस्तिनापूर हे त्या गावाचं नाव होतं जिथे धृतराष्ट्र राजा होता, बरोबर. आणि जोपर्यंत हस्तिनापूर नगर सुरक्षित होत नाही किंवा एकदम चांगल्या राजाच्या हातामध्ये जात नाही, तोपर्यंत ते प्राण सोडणार नाही, अशी त्यांनी प्रतिज्ञा केली होती, बरोबर. म्हणून मग काय होतं, जेव्हा युद्धात त्यांना बाण लागतात, भरपूर बाण लागतात, बरोबर. अर्जुन आपले आजोबा असून ते कौरवांच्या बाजूने, म्हणजे विरुद्ध अधर्माच्या बाजूने असतात, म्हणून वाईट लोकांच्या बाजूने असतात, म्हणून अर्जुन काय करतो, त्यांचा वध करतो. पण मग तो बाणाच्या शय्यावरती झोपतात, बरोबर. असं बाणांचा बेड बनवलेला असतो, तुम्ही चित्र बघितलं असेल बघा. एक असे वृद्ध पांढऱ्या दाढीचे पितामह भीष्म असं बाणांच्या ह्याच्यावरती झोपलेले आहेत, त्यांच्या पूर्ण अंगात बाण लागलेले आहेत. तर ते काय म्हणाले असतात की त्यांनी हे जग सोडून आजच्या दिवशी, म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांनी हे जग सोडून गेले होते, त्या दिवशी त्यांनी प्राणत्याग केला होता, तोपर्यंत त्यांनी प्राण ठेवला होता. म्हणजे एक मोठं सोलारची गोष्ट घडते, ती म्हणजे कुठली? आपल्याकडे 2 गोष्टी घडतात, एक दक्षिणायन म्हणतात आणि एक उत्तरायण. दक्षिणायनमध्ये काय होतं, सूर्य दक्षिण बाजूकडे जातो आणि उत्तरायणमध्ये उत्तरेकडे जातो. मग जेव्हा ते उत्तरायण उत्तरायण सुरू होतो, तो म्हणजे हा मकर संक्रांतीचा दिवस. ओके, या दिवसापासून उत्तरायण सुरू होतं आणि त्या उत्तरायणमध्ये प्राणत्याग केलेला पुण्यवान असतं, म्हणून त्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी भीष्म पिता हा प्राण सोडून देतात त्यांचा, म्हणजे तोपर्यंत ते त्या ह्याच्यावरती झोपून असतात, बाणाच्या शय्येवरती. ओके, आलं लक्षात? ही एक स्टोरी आहे. आणखी दुसऱ्या कुठल्या कुठल्या स्टोरी आणि चांगल्या गोष्टी आहेत तिळगुळाबद्दल? त्या दिवशी आपण काय करतो, तीळ आणि गुळाचे लाडू करतो, बरोबर, किंवा तिळवड्या देतो एकमेकांना. आणि काय म्हणतो मकर संक्रांतीला तिळगुळ देऊन? आपण सगळ्यांना बोलतो की सगळ्यांची गोड बोला. गोड बोला, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, म्हणतो की नाही आपण त्या दिवशी? म्हणजे आणि तिळाचं रोपटं कोणी बघितलंय का? तीळ कसे असतात? नाही बघितले ना? तर तिळाचं कसं असतं, एक असं छोटंसं बोंड असतं, म्हणजे अशा बोटाच्या आकाराएवढं असतं. ओके, पण त्या एका तिळाच्या बोंडामध्ये ना हजारो तीळ एकत्र राहत असतात. असे छोटे छोटे तीळ बघा किती छोटे असतात, आपण ज्वारी किंवा भाकरीवरती लावतो किंवा तिळगुळाचे लाडू करतो, ते छोटे छोटे तीळ ना एकाच एवढूशा ह्याच्यामध्ये छोट्याशा अशा
एक त्याला बोंड म्हणतात त्याचं. छोट्याशा बियामध्ये तेवढे सगळे तीळ एकत्र बसत असतात. म्हणजे काय म्हणतात की एवढे सगळे तीळ एकत्र राहतात, बरोबर. म्हणजे ते किती एकोप्याने राहतात, त्यांच्यामध्ये किती गोडवा आहे, एकत्रपणा आहे, असं आपण पण एकीची शक्ती असते. ओके. म्हणून आपण पण घरात बघा, आपण 2च बहीण भाऊ वगैरे असू तर आपली भांडणं होतात की नाही, आपण एकदम एकोप्याने छान पद्धतीने राहतो का? कोण बोलतंय? दुर्वा? असं सांग. बोलते सर. हा, सांग. सर मला काहीच कळत नाही. काय कळत नाहीये? आपण गोष्ट सांगतोय. पहिली तुला भीष्म पितामहाची महाभारतातली गोष्ट समजली का? हा, त्यांनी भ्रांत. मग त्याच्यानंतर आपण काय म्हणतो की हे तिळाचं जे रोपटं असतं ना, तिळाचं जे झुडूप म्हणतात त्याला, ऍक्च्युली ते झाड नसतं, झुडूप असतं शेतामध्ये. ओके. तर त्यात काय असतात, हजारो तीळ, म्हणजे भरपूर तीळ असतात. तीळ किती छोटे छोटे असतात आणि ते सगळे एकत्र राहतात. म्हणून काय म्हणतात की त्या दिवशी आपण तीळ देतो, म्हणजे तिळासारखा एकोपा यावं. आणि गुळ काय असतो, गोड असतो, बरोबर. आणि गुळासारखी गोडी यावी म्हणून त्या दिवशी तिळगुळ देतात. तीळ आणि गुळ दोन्ही एकत्र मिक्स करतात. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी एकत्र छान राहा आणि गोड गोड छान छान बोला. ओके, समजलं आता? म्हणून तिळगुळ देतात. ओके. आणि आणखी एक असतं मकर संक्रांतीला. आणखी कुठली गोष्ट असते? गंगा नदी माहिती आहे सगळ्यांना, कुंभमेळा म्हणतो. ओके. संक्रांतीला कुंभमेळा पण भरत असतो, ज्या दिवशी पवित्र नदीमध्ये जाऊन गंगा, यमुना आणि सरस्वती ह्या ज्या नद्या आहेत, ओके, या नद्यांमध्ये भरपूर लोक जातात, एकत्र जमतात आणि तिथे स्नान करतात. म्हणजे तो एक शुभ मुहूर्त असतो. त्यावेळेला काय म्हणतात? काही सांगायचंय कोणाला? नाही ना. ओके. तर कुंभमेळा भरतो त्या दिवशी, म्हणजे नदीमध्ये पवित्र स्नान करायचं असतं म्हणून त्याला म्हणतात कुंभमेळा. ओके. कुंभमेळा भरतो, आपल्या हिंदूंचा पवित्र मेळावा असतो. त्या दिवशी हिमालयामधनं वगैरे मोठे मोठे साधू ऋषी वगैरे येतात आणि ते सुद्धा गंगेमध्ये स्नान करतात. ओके. दर 12 वर्षानंतर, म्हणजे एक तप, 12 वर्ष म्हणजे एक तप म्हणतात, त्याच्यानंतर तो कुंभमेळा भरत असतो. ओके. झाले. आता शेवटचे 2 महिने राहिले. पुढचा महिना कोण सांगेल? माघ. बरोबर. तर माघ महिन्यामध्ये कुठले कुठले सण येतात? एक असते रथसप्तमी. ओके. रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठतात, पवित्र स्नान करतात आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करतात. ओके. त्या दिवशी सूर्याची पूजा करत असतात रथसप्तमी, कारण आज सूर्य काय करत असतो? सूर्य आपल्याला प्रकाश देतो ना, तो त्या रथात बसून, हा, आणि त्याला 7 घोड्याचा रथ असतो सूर्याचा, म्हणून रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करतात. ओके. आणि दुसरा कुठला सण येतो आणखी माघ महिन्यामध्ये? महाशिवरात्री. महाशिवरात्रीला काय करतो? भगवान उपास करतो सर, आणि आपण महादेवांची पूजा करतो. बरोबर. महाशिवरात्रीला आपण उपवास करतो आणि महादेवांची पूजा करतो. ही सगळ्यात मोठी महाशिवरात्री. ओके. आणि आता शेवटचा महिना कुठला आहे माघ नंतर? फाल्गुन. फाल्गुन. बरोबर. आणि फाल्गुन मध्ये कोणता आवडता सण येतो तुमचा? होळी. 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 बरोबर. माझा बर्थडे येतो. दुर्वाचा बर्थडे असतो होळीच्या वेळेस. होळीला आपण काय करतो? आपण रंगांसोबत खेळतो. ते आपण रंगपंचमीला खेळतो, बरोबर. होळीच्या दिवशी, धुलीवंदनच्या दिवशी. होळीला आपण रात्री होळी जाळतो. बरोबर. लाकडं आणि गोऱ्या, शेणाच्या गोऱ्या ज्या बनवल्या असतात त्यांची अशी होळी करतो आणि सगळ्यात दुष्ट प्रवृत्ती. आपण पुरणपोळी बनवतो. बरोबर. पुरणपोळी खातात होळीच्या दिवशी. होळी रे होळी आणि पुरणाची पोळी म्हणतात, बरोबर.
जाळतो, कारण जेव्हा हिरण्यकश्यपूची जी बहीण होती ती ती जळते, कारण तिला एक वरदान भेटलं असतं ब्रह्मदेवाकडून, तर ती कधी तिला काही होऊ नाही शकत. तर मग तिला हानी नाही होऊ शकत, पण तरी ते भक्त प्रल्हादनी विष्णुदेवांची खूप सारी चॅन्टिंग केली, म्हणून ती जळाली. बरोबर. म्हणजे ती काय करत असते की हिरण्यकश्यपूला देवाची पूजा केलेली आवडत नसतो. हिरण्यकश्यपू कसा म्हणत असतो की मीच देव आहे, माझीच पूजा करा. आणि भक्त प्रल्हाद हा तर विष्णुदेवाची भक्ती करत असतो. आणि हिरण्यकश्यपूची ही बहीण असते होलिका, होलिका म्हणून असते. ओके, होलिका म्हणजे फायर, आग, जाळ असते तो. आणि तो सांगतात की तू भक्त प्रल्हादला जाळून टाक. ओके, आणि मग भक्त प्रल्हाद तिच्या मांडीवरती बसतो. बरोबर, म्हणजे तो जळून जाईल. म्हणजे हिरण्यकश्यपूचा हेतू असतो की भक्त प्रल्हादाला मारून टाकावं, पण त्याऐवजी ती होलिकाच मरून जाते त्या अग्नीत बसून, म्हणून होली पण पेटवतात त्या दिवशी. ओके, चला, तर अशा पद्धतीने आपले 12 महिने झालेले आहेत. ओके, 12 महिने, 12 मराठी महिने आणि त्यात येणारे सगळे सण आपण शिकलेलो आहोत. बरोबर, आता आपण थोडंसं रिव्हिजन घेऊया. ओके, कोण एकदम पटकन सगळ्याच्या सगळे 12 महिने म्हणून दाखवू शकेल? चैत्र वैशाख पासून फाल्गुन पर्यंत. अंश. ओके अंश, अनम्यूट कर. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. करेक्ट, परफेक्ट अंश. रमा म्हणू शकतील? ओके, म्हण रमा. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष श्रावण नाही, पौष तर माघ, फाल्गुन. फाल्गुन, बरोबर, करेक्ट. अनिशा म्हण. अनम्यूट नाही झालं. हा, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. बरोबर, परफेक्ट. तिघांनी परफेक्ट म्हटले. आणखी कोण म्हणू शकतं? दुर्वा आणि अश्मी, दोघी जणांनी म्हणा. दुर्वाचं झालं की तुझ्याकडे येऊ. हा गार्गी, बोल दुर्वा, अनम्यूट कर. सुरू कर चैत्रपासून. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. बरोबर, परफेक्ट. अश्मी, तू नाही म्हणाली? अश्मी म्हणून राहू दे. बोल अश्मी, बोल, तू पण बोल. बोलून टाक. चुकल्यानंतर दुर्वा सांगेल तुला. बोलतेस का? चैत्रापासून चालू. नाही, अश्मी म्हणतच नाहीये. ठीक आहे दुर्वा. गार्गी, तू पण बेटा. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. व्हेरी गुड, परफेक्ट. आणखी कोण म्हणताय? 4 जणांनी म्हटले. ओके, चौघांसाठी सगळ्यांनी क्लॅप करा. परफेक्टली पाठ झाले त्या चौघांना, छान म्हटलं. आणि बाकीच्यांनी पुढच्या वर्गात म्हणून दाखवायचे. ओके, पुढच्या वर्गात आपण परत रिव्हिजन घेऊ 12 महिन्यांची. ओके, छान. आणि त्याच्यापूर्वी आपण थोडंसं रिव्हिजन घेऊया आज. खूप दिवस झाले तर 100च्या अंकांचं रिव्हिजन नाही घेतलं. हा, तेच आता मी त्याच्याकडेच येणार होतो, अंकांच्या रिव्हिजन कडे. ओके, तर
1 ते 30. फर्स्ट 1 to 30. 1 ते 30. मी एकेकाला सांगतो. ओके. आफिफ अनम्यूट कर. आज तू काहीच बोलला नाहीस. 1 ते 30 अंक म्हणून दाखव. 1 2 सुरू कर. 1 2 3 4 5 6 7 6 6 6 5 6 6 7 8 बरोबर. 9 9 10 पुढे 11 11 12 13 14 15 ओके. 16 17 17 18 19 19 आणि 20. 20 बरोबर. ओके. पुढे येतात आणखी की नाही पाठ पुढचे पाठ करून ठेवा, कारण आता परीक्षा जर पुढच्या महिन्यात आपली परीक्षा होईल ना, तेव्हा सगळे अंक विचारले जातील. परीक्षेत आले पाहिजेत. बरोबर का? 100 पर्यंत पाठ करायचे आपण घेतलेत ना. रमा 20च्या पुढचे तू म्हण 20 ते 40 पर्यंत. 31 32 21 21 21 25 35 सर नाही 21 पासून कर. तू 31 चा पाडा म्हणतेस बाळा. 21 पासून 20 नंतर 21 22 असं. 21 22 23 24 25 26 27 28 29 30. बरोबर. 31 32 33 34 35 36 37 37 39 40. नाही 37 नंतर 38. ओके. 38 39 40. ओके. परफेक्ट. छान. दुर्वा आणि अश्मी म्हण 41 पासून 60 पर्यंत. किती ते किती सर? 41 पासून 41 42. 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 80. नाही 58 59. ओके. बरोबर. अनिशा 60च्या पुढचे तू म्हण 80 पर्यंत. 61 62 पासून 80 पर्यंत. मला अजून येत नाही. येत नाहीये. एक तरी म्हण. 61 60च्या पुढे 61 62 63. ओके. 64 64 65 65 66 66 67 67 68 68 69 69 70 आणि 70. ओके. पाठ कर. तुला कुठपर्यंत येतात? 50 पर्यंत येतात का? 50 पर्यंत. ओके. ठीक आहे. पुढचं पण रिवाइज करा, कारण आपण 100 पर्यंत घेतलेत ना, तर परीक्षेत 100 पर्यंत येतील. अर्चित 70च्या पुढे तर मला येत नाही. नाही येत. कोण म्हणेल 70च्या पुढे? ओजस. नाही सर, मला पण नाही. ओजसला पण नाही 70च्या पुढे. यक्षित. यक्षित म्हणू शकशील? 71 72 73 71 72 73. बरोबर. 72 73 74 74 75 76 76 म्हणायचं. 76. ओके. 75 76 बरोबर. नाही मध्ये एक सुटला. 75 76 नंतर
77. ओके 77 78 80 80 बरोबर. ओके ठीक आहे. आणखी कोण बाकी आहे? 81च्या पुढे कोण म्हणेल? डाऊट आहे सर. कोणाला डाऊट आहे? सर रमा. हा बोल रमा. आमची एक्झाम आता पुढच्या महिन्यात येणार आहे का सर? हो पुढच्या महिन्यात होतील. आता लवकरच डेट सांगतील पण एक्झाम होईल. 80च्या पुढे कोण म्हणेल? अंश बोल अंश. 81 82 83 84 85 86 87 88 89 90. व्हेरी गुड परफेक्ट. आणि रमा 90च्या पुढे म्हण 100 पर्यंत. सर मला 90चं पाढा नाही येत सर. नाही येत? हो पाठ करून ठेवा परीक्षेत विचारतील का? दुर्वा म्हणशील म्हण. लक्ष दे हा रमा. दुर्वा म्हणते. अनम्यूट कर दुर्वा आणि म्हण. किती ते किती म्हणू सर? 91 पासून पुढे 90च्या पुढे. 91 92 93 94 95 96 97 98 99 100. बरोबर परफेक्ट. ओके सगळ्यांनी 1 ते 100 पाठ करायचे असेल सगळे. ओके ज्यांना ज्यांना येत नाही त्यांनी सगळ्यांनी पाठ करायचं. ओके अफीफ परीक्षेत येणार आहे बरं का अफीफ? नाही तर परीक्षेत कमी मार्क मिळतील. तनिष्का एकदा म्हणून दाखवू. अनम्यूट कर. 91 ते 100. कोणाला म्हणायचं 91 ते 100? सर रमा. ओके म्हण म्हण. 91 92 93 94 95 96 97 98 99 99 100. बरोबर आला परफेक्ट आला. फक्त 99 लक्षात ठेव. तनिष्का आज तू काही बोलली नाहीयेस. अनम्यूट कर. 1 ते 30 म्हण तनिष्का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. बरोबर परफेक्ट. तुला 100 पर्यंत येते ना तनिष्का? नाही. कुठपर्यंत येते तुला? 50 30 पर्यंत परफेक्ट म्हटलंस तू. 31 32 पण येत असेल. इथपर्यंत येतं बरं. पण पुढचे पण पाठ करा बरं का? आपण घेतलेत ना वर्गामध्ये मागचा गृहपाठ वगैरे बघ किंवा ग्रुपवरती पण टाकलेले आहेत नंबर्स. तिथले बघून प्रॅक्टिस करायची. आणखी कोण राहिलंय? नंबर म्हणायचं कोण राहिलंय का? गार्गी हो सर. हा तू 31 पासून 60 पर्यंत म्हण. ओके 31 32 33 34 35 36 27 नाही 37 37 38 39 40 41 42 43 44 45 47 नाही मध्ये एक सुटला. 45 नंतर 46 सावकाश म्हण काही नाही व्यवस्थित. 46 47 48 49 50 बरोबर. आणि नंतर 51 52 सुरू करायचं. 51 52 53 54 मी सांगतो तुला चुकलं कुठे तर. 53 54 माझ्या मागे म्हण. ओके 53 54 55
55 55 56 56 57 57 58 58 59 59 आणि 60. 60. ओके. मॅम म्हणते सर अस्मिता राहिलाय ते हा अस्मी, म्हणते 61 पासून पुढे म्हण. तिला 31 येतं. बरं, जो येतोय तो म्हण. ठीक आहे, म्हण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. बरोबर, परफेक्ट, छान. 30 पर्यंत येत ना. आणि पुढची पण आता पाठ कर बरं का अश्मी. ओके. कोणाला काही गाणं वगैरे म्हणायचं का? आता अंकांची रिव्हिजन पण झाली. कोण काही म्हणून दाखवणार आहे, स्टोरी सांगणार आहे? कोणाला कुठला मंत्र म्हणायचा आहे? नसेल म्हणायचं तर मी एक मंत्र शिकवेन आज तुम्हाला. ओके. सगळ्यांना भगवद्गीता माहिती आहे? माहिती आहे गार्गीला? हो सर. तुला श्लोक पाठ आहेत भगवद्गीतेमधले? सर थोडेच पाठ आहेत. हा, थोडेसे असले तरी चालतील. कुठल्या अध्यायातला श्लोक पाठ? शाळेत शिकवतात. ओके ओके, छान. कुठला अध्याय शिकवतात शाळेमध्ये? भगवद्गीतेतला 41 वाला. 41 नाही म्हणा, 18 अध्याय असतात भगवद्गीतेमध्ये, 41वा श्लोक असेल. ओके, ठीक आहे. म्हण, तुला कुठला श्लोक येतोय तो? भगवद्गीता चॅप्टर 2 श्लोका नंबर 41. भोगैश्वर्य प्रसक्तानां तया पहर्त चेतसा व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. ओके, छान. तर आता तू चॅप्टर 2 म्हणालीस ना, तो चॅप्टर 2 म्हणजेच अध्याय दुसरा म्हणतात. ओके, मराठीत काय म्हणतात? अध्याय दुसरा. आणि श्लोका 41 म्हणजे श्लोक दुसऱ्या अध्यायामधला 41वा श्लोक. ओके, आलं लक्षात? छान छान म्हणाली गार्गी. छान. गार्गीसाठी सगळेजण क्लॅप करा. व्यवस्थित, खूप छान म्हणाले, एकदम शुद्ध उच्चार म्हणाले. आणखी कोणाला येतोय गीतेतला श्लोक? श्लोक तर नाही येत, पण एक कवितेमधले दोनच पॅराग्राफ्स येतात. चालेल, म्हण रमा. सर ऍक्च्युली मराठी नाही आहे सर, ते कन्नड आहे. हा चालेल, काही हरकत नाही, म्हण. ಎಲ್ಲೆಲ್ಲೂ ಉಸಿರಬೇಕು ನಮ್ಮ ನುಡಿ ಕನ್ನಡ, ಸಿರಿನಾಡನು ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಬರ್ರಿ ನಮ್ಮ ಸಂಗಡ. ಮೈಯ ತುಂಬ ಬಟ್ಟೆ ಬೇಕು ನೆಚ್ಚಿಗೊಂದು ಆಸರ, ಭೂಮಿ ತುಂಬ ಬಿತ್ತಬೇಕು ತನ್ನ ಬೆಳಕು ನೇಸರ. हो, छान छान रमा. आम्हाला अर्थ लक्षात नाही आला बरं का. तुला अर्थ माहिती आहे मराठीत? काय सांग. कविता म्हणायची आहे. बर बर, चालेल. आधी रमाला तिचा अर्थ सांगू द्या ना. सांग रमा, तुला अर्थ सांगायचा? अर्थ नाही येत. नाही येत आहे? बरं, ठीक आहे. कविता दोन पाठ करा. ठीक आहे, काही हरकत नाही. भगवद्गीता आहे ते. बरं, एकच मिनिट आहे अर्चित. आपण आधी दुर्वा काहीतरी म्हणते. ओके, तिथे झालं की तुझ्याकडे. कविता 2. फळांचा राजा. नाशिकची द्राक्ष गोडच गोड, नागपूरच्या संत्र्यांची छानदार फोड, वसईच्या केळ्यांचा मोठा मान, केळाचं शिकरण लागतं छान, पनवेलचे कलिंगड लालच लाल, खाऊन पाहायचं खुश स्वाल, अहमदाबादची बोर हिरवीगार, खावीशी वाटतात कान कान, पुढे गप्पा तुम्ही थांबा, फळांचा राजा मी आंबा. ओके, छान, मस्त कविता म्हणली दोघं, दुर्वाणी अश्विनी. अर्चित, एक गोकुळाष्टमीची प्रेयर म्हणायची. गोकुळाष्टमीची प्रेयर म्हणायची. एकच मिनिट हा. अर्चित काहीतरी सांगत होता. अर्चितचं ऐकून आपण तुझ्याकडे येऊ गार्गी. बोल अर्चित, तुला काहीतरी म्हणायचं होतं ना? अर्चित,
अर्चित तू काहीतरी म्हणतो म्हणाला होतास ना भगवद्गीतेचा श्लोक? हा म्हण. एवं सदयुक्ताये भक्ता त्वां पर्युपासते व्यक्तं तेषां के योगो वित्तमाः मय्यावेश मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेता ते मे युक्तिमावताः ये त्वक्षरमिर्देशम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं तन्ये मे जग्रामं सर्वत्र तं बुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतैते रताः येषोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्ता सत्तदेकम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देववाप्यते ये तु सर्वाणि कर्माणि मयि तन्नियतमद्भरा अनन्यैव योगेन मां ध्यायन्तः उपासते तेषामहं समुद्धृतां मृत्युसंसारसागरात् भवामि न जाताथ मय्यावेशिते तथाम् मय्येव मनादत्वं मयि बुद्धिर्निवेशय निवसिष्यति मय्येव अतद्वं न संशयः अतचित्तं समादातुं न शक्नोति मयितरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव तदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि तथैतदप्य शक्तोऽसि कर्तुं मद्यो कमाश्रितः सर्वकर्मफलत्याग ततः कुरु तदात्मवान् श्रेयोऽभिज्ञानाभ्यासात् ज्ञानाध्यानं विशिष्यते ज्ञानात् त्यागात् शान्ति तदनन्तरम् अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रकरुण एव च निर्ममो निरहङ्कार समदुःख सुखक्षमी सन्तुष्ट सततं योगी यथात्मा दृढनिश्चयः मय्यर्पित मनो बुद्धिर्यो मद्भक्तः समे प्रियः यस्मान्न विजते लोको लोकान् विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगै समे प्रियः अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतविदः सर्वारम्भ परित्यागी यो मद्भक्तः समे प्रियः. यो नरुष्यति न द्वेष्टि न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रियः. समश्च श्रोत्रौ च मैत्रेयी च मित्रे च तथा पवानयोः शीतोष्ण दुःखेषु विवर्जितः तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी. थोडे येते मला 19 आता शेवटचेच 2 कडवे राहिले फक्त 19 आणि 20वा श्लोक. ओके. तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित. बरोबर. तर जन्माष्टमी पर्यंतचे सगळे पाठ करून घेणार आहे आता 1-2 दिवसात शेवटचे 2 शिकवणार आहे त्याला. ओके ओके छान छान मस्त म्हणला पण खूप छान म्हणाला अर्चिता. तर अर्चित कुठला अध्याय म्हणाला माहिती आहे सगळ्यांना? तो म्हणाला 12वा अध्याय गीतेतला. ओके. आणि त्याला जवळपास 18 श्लोक पाठ आहेत 12व्या अध्यायातले. टोटल 12वे अध्याय हा भक्ती योगाचा अध्याय आहे. बरोबर. आणि त्यात 20 श्लोक आहेत त्यातले 18 श्लोक त्याने व्यवस्थित म्हणाला. ओके. फक्त एकच थोडीशी सुधारणा कर. ओके. तू पहिला श्लोक म्हणालास ना तर पहिला श्लोक कोण म्हणालेला आहे? अर्जुन म्हणालाय. बरोबर. तर पहिला श्लोक अर्जुन उवाच म्हणायचं. ओके. आणि त्याच्यानंतर दुसरा श्लोक मय्यावेशी जो सुरू झाला तो कोण म्हणतो? भगवान म्हणतात. बरोबर. श्री भगवान उवाच म्हणायचं त्याच्या आधी. ओके. बरोबर. म्हणजे लक्षात येतं की पहिल्यांदा अर्जुनाने एवं सतत युक्त आहे असा प्रश्न केला. बरोबर भगवंताला आणि त्यानंतर उत्तर दिलं भगवंताने. बरोबर श्री भगवानाने. आणि सुरुवात करताना पहिल्या अध्यायाची सुरुवात करताना आपण काय म्हणतो? ओम श्री परमात्मने नमः. बरोबर. श्रीमद भगवद्गीता अथ 12ोऽध्याय असं सुरुवात केलीच ना. आणि मग एवं सतत युक्त आहे तुझं सुरू होईल. श्री अर्जुन उवाच एवं सतत युक्ताय असं आलं ना की बरोबर ते एका सुरामध्ये येईल आणि तुला लक्षात येईल की 12वा अध्याय सुरू होतोय असं सगळ्यांना. ओके. छान खूप छान म्हणाला अर्चित. सगळ्यांनी क्लॅप करा अर्चित साठी.
ओके गार्गी, तुला कुठलं तरी गाणं म्हणायचं होतं ना, बरोबर? जन्माष्टमीचं तू काहीतरी म्हणणार आहेस ना? म्हण बाळ. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांता राधा कांता नमोस्तुते. खूप छान गार्गी, खूप छान. गुड. सगळ्यांनी क्लॅप करा गार्गीसाठी पण. व्हेरी गुड. ओके, आता आपली क्लासची पण वेळ झाली आहे. आजचा क्लास आपण इथेच थांबूया. ओके, छान. चला, बाय बाय सगळ्यांना. बाय बाय.